नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न वरील प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. 12 मार्क्ससाठी क्वेश्चन नंबर 6 मध्ये हा कंपल्सरी याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो. ऑब्जेक्टिव्ह साठी आपण 1 ते 2 मार्क्स कन्सिडर करू शकतो, म्हणजे टोटल 13 to 14 मार्क्ससाठी हा टॉपिक आहे. कंपल्सरी प्रॉब्लेम आपल्याला या टॉपिक वरती सॉल्व्ह करायचे आहेत. थोड्याशा ट्रिकी ऍडजस्टमेंट्स असतात. याच्यामध्ये आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिला जातो, प्लस बॅलन्स शीट काही केसेसमध्ये देतात, ओपनिंग बॅलन्स शीट, आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायचा असतो आणि प्लस क्लोजिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करायची असते. या स्वरूपाचे प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वात महत्वाची गोष्ट जर समजून घ्यायची झाली तर आपल्याला करंट अकाउंटिंग इयर कोणता आहे हे समजलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला हे याचा डिसिजन घेता आला पाहिजे की करंट अकाउंटिंग इयर कोणता आहे. तर पहा, इथं दिलेली बॅलन्स शीट की कोणत्या डेटचे आहे, 1 एप्रिल 2024 आहे, बरोबर आहे. आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कधीचा दिलेला आहे, 31 मार्च 2025. याचा अर्थ करंट अकाउंटिंग इयर 2024 ला स्टार्ट झालेला आहे आणि एंड झालेला आहे कधी पहा, 31 मार्च 2025 ला एंड झालेला आहे. ओके डन. करंट अकाउंट जर आपल्याला डिसाईड करता आलं तर निश्चितच यावरील प्रॉब्लेम आपल्याला सॉर्ट आउट करता येणार आहेत. तर प्रॉब्लेम कशा स्वरूपात सॉल्व्ह करायचे आहेत, सबस्क्रिप्शनची ट्रीटमेंट कशी घ्यायची आहे, किंवा एक्सपेन्सेस जे आहेत त्यांची ट्रीटमेंट कशी घ्यायची आहे, ते मी तुम्हाला 1 बाय 1 प्रॉब्लेमद्वारे एक्सप्लेन करतो. सुरुवात करूया. फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला त्यांनी काय दिले बघा, फॉलोइंग तुम्हाला एक, फॉलोइंग इज द बॅलन्स शीट म्हणूया आपण असा, बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऑफ हार्मोनी स्पोर्ट्स क्लब पुणे प्रिपेअर करा म्हणतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2025 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन डेट. आता कॅपिटल फंड दिलेला आहे 4 लाख रुपीजचा. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स, लक्षात ठेवा हे सबस्क्रिप्शन कोणते आहेत ते मी सांगतोय तुम्हाला. लास्ट इयर मध्ये, लास्ट अकाउंटिंग इयर मध्ये ऍडव्हान्सच्या स्वरूपात मिळाले, परंतु ते करंट इयर साठीचे इन्कम आहेत. करंट इयर साठीचे इन्कम असतात. करंट इयर साठीचे इन्कम असतात. म्हणून काय करणार आहे, काही सांगू देत नाही सांगू देत, आपण हे करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करणार आहोत. एकच इफेक्ट याचा घेणार आपण, याला इथून उचलणार आणि आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला सबस्क्रिप्शन मध्ये काय करणार आहोत, आपण ऍड करणार आहोत. एवढं लक्षात ठेवायचं. आउटस्टँडिंग सॅलरीज दिलेले आहेत, हे लास्ट इयरच्या आउटस्टँडिंग सॅलरीज आहेत. करंट इयरचा याचा काही संबंध नाही. करंट इयरमध्ये जर त्या पेड केल्या तर निश्चितच त्या इथं शो करायच्या नाहीत. काय करायचं ते मी सांगेन तुम्हाला. नेक्स्ट वन तुम्हाला त्यांनी दिलेला आहे प्राइस फंड. प्राइस फंडची व्हॅल्यू दिलेली आहे 80,000. ठीक आहे, चालेल. कॅश इन हँड दिलेला, ओपनिंग बॅलन्स 10,000 आणि बँक बॅलन्स 50,000, त्याचा विचार करायचा नाहीये. बिल्डिंग दिलेले असेट्स, असेट्सला घेणार आहोत. फर्निचर असेट्सला जातील. 12% फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत 80,000, हे देखील आपण घेऊ. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग जे दिसत आहेत असेट साईडला, हे लास्ट इयर साठीचे इन्कम आहे. लास्ट इयर साठीचे इन्कम जे अजून येणे आहेत, पाहू आपण. स्पोर्ट्स मटेरियल जो दिलेला आहे तो स्टॉक आहे, हा लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक आहे. यावर्षी काय होईल, ओपनिंग स्टॉक होईल. याची ट्रीटमेंट कशी घ्यायची आहे ते आपण पाहू. बॅलन्स शीट झाल्यानंतर आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कडे येणार आहोत, ज्याच्यामध्ये रिसिप्ट साईडला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे कॅशचा आणि बँक बॅलन्स दिलेला आहे 10,000 50,000, तो कॅन्सल करू आपण. सबस्क्रिप्शन आपले 4,50,000 दिलेले आहेत. त्यांनी किती रुपये दिलेले आहेत, 4,50,000 दिलेले आहेत. तर हे इन्कम साईडला जातात. एंट्रन्स फीज जर काही सांगितलं नाही तर इन्कम साईडला घेऊ आपण. इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम साईडला घेणार आहोत. आणि डोनेशन हे म्हणतात जनरल पर्पजसाठी आले तर निश्चितच इन्कम साईडला जाणार आहे. आता पेमेंट साईडला एक्सपेन्सेस आहेत सर्वच्या सर्व. तर आता इथं मी काय करतोय पहा, सॅलरीज जी दिली 80,000 ती माझी एक्सपेंडिचर साईडला जाईल. ओके, डन.
रेंट पेड केलेले आहेत एक्सपेंडिचरला जातील, स्पोर्ट्स मटेरियल परचेस केलेले आहेत एक्सपेंडिचरला येतील, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला येईल. फर्निचर मात्र काय करणार आहोत आपण, जे परचेस केलेलं आहे ते असेटला घेणार, म्हणजे ऑलरेडी जे फर्निचर आहे त्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस माझे एक्सपेंडिचरला जातील, ऑफिस एक्सपेन्सेस देखील एक्सपेंडिचरला येईल. कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स क्लोजिंग बॅलन्सेस असेट साईडला शो करू आपण. सबस्क्रिप्शन काय म्हणतायत बघा, स्टील रिसिवेबल फॉर प्रिव्हियस इयर 10,000. प्रिव्हियस इयरसाठी सबस्क्रिप्शन अजून किती येणे आहेत दिसताय पहा, 10,000. आता प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट जी आपल्याला ओपनिंग म्हणून आलेली आहे त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन येणे किती दिसत होते, 25,000 रुपये दिसत होते. त्या 25,000 पैकी अजून 10,000 काय आहेत, येणे आहेत. याचा अर्थ काय आहे की करंट इयर मध्ये किती रुपये आलेले आहेत सांगा, 15,000 आले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला लास्ट इयरचे सबस्क्रिप्शन 25,000 येणे आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये सांगतायत अजून ते लास्ट इयरचे 10,000 येणे आहेत. याचा अर्थ 15,000 रुपये चालू वर्षामध्ये रिसिव्ह झालेले आहेत आणि ते या सबस्क्रिप्शन मध्ये इन्क्लूड झालेले आहेत रिसिप्ट साईडला. पुढे म्हणतायत त्याच्यामध्ये आणखीन इन्क्लूड्स आहेत म्हणतायत पहा, रिसिव्ड इन ऍडव्हान्स 25,000 फॉर नेक्स्ट इयर. 25-26 हे नेक्स्ट इयर आहे, तर या सबस्क्रिप्शनला आणखीन एक टिक मार्क करतोय मी. ओके डन. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹20,000 दिलेला आहे. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर आणखीन एक टिक मार्क झालेली आहे. आता पहिलं मी काम करून देतोय तुम्हाला पहा, सबस्क्रिप्शनची ट्रीटमेंट देतोय. पहिलं काम करा, हे जे सबस्क्रिप्शन 4,50,000 दिसत आहे ते आपण काय करूया, इन्कम साईडला राईट डाऊन करून घेऊया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट समजेल. 4,50,000. ओके डन. आता मी काय करतोय, याच्यामध्ये पहिलं काम करतोय की लास्ट इयरचे जे काय ओपनिंग बॅलन्स शीट दिसते ना, हे जे सबस्क्रिप्शन दिलेलं आहे जे लास्ट इयर मध्येच ऍडव्हान्सच्या स्वरूपात मिळाले पण ते करंट इयरचे आहेत, ते मी ऍड करून घेतोय पहा. रिसिव्ड इन ऍडव्हान्स, किंवा आपण म्हणू शकतो रिसिव्ड इन लास्ट इयर फॉर करंट इयर. इन लास्ट इयर फॉर 2024-25 हे करंट इयर आहे. 20,000 ऍड करून घेतले पहा. आता त्याचा इफेक्ट कुठेही घ्यायचा नाही आहे स्टुडंट, लक्षात ठेवा. रिसिव्ड इन ऍडव्हान्स इन लास्ट इयर फॉर करंट अकाउंटिंग इयर, लक्षात ठेवा. नेक्स्ट आता मी काय करतो, यामध्ये दुसरी केस आहे ती केस समजून घ्या. किती रुपये येणे दिसत आहेत बघा, हे 25,000 रुपीज येणे दिसत आहेत. त्यापैकी 10,000 अजून येणे आहेत. याचा अर्थ काय होतोय, 15,000 करंट इयर मध्ये आलेत लास्ट इयर साठी, ते लिस्ट करायचे. लास्ट इयरचे ते इन्कम आहे. रिसिव्ड फॉर 2023-24 म्हणजे लास्ट इयर किती रुपये आले, ते 15,000 आलेले आहेत लास्ट इयर साठी. 4,50,000 ही अमाऊंट येईल. आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो करत असताना मी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन शो करणार आहे, जे लास्ट इयर 2023-24 आहे. त्यामध्ये येणे किती होते, 25,000. त्यातून वजा केले, येणे किती अजून दिसत आहेत म्हणतायत बघा, 10,000 येणे दिसत आहेत स्टील, ते दाखवले. मग वजा किती करावे लागतील आपल्याला, 15,000. असा हा इफेक्ट दिसेल. नेक्स्ट नेक्स्ट ट्रीटमेंट आपल्याला आहे की ते म्हणतायत, ही ट्रीटमेंट केलीच आपण. आता पुढील ट्रीटमेंट आहे इन्क्लूड्स इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्सच्या स्वरूपात मिळालेले पैसे किती आहेत ते समजून घ्या. ऍडव्हान्सच्या स्वरूपात पैसे किती मिळालेले आहेत ते समजून घ्या. नेक्स्ट इयर साठी किती रुपये ऍडव्हान्सच्या स्वरूपात आहेत, 25,000 आहेत. ते लेस करा करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मधून. लेस रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर 2025-26 25,000 रुपये आहेत, ते लेस केले आणि अमाऊंट आली 4,30,000. दुसरा इफेक्ट याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करायचा आहे स्टुडंट.
बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो करायचा आहे प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन्स 2025-2026 या इयरसाठी 25,000 रुपये. काय ट्रीटमेंट केली व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट इयरसाठी जे सबस्क्रिप्शन आपण ऍडव्हान्समध्ये घेतो ते करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मधून लेस केले आणि लायबिलिटी साईडला शो केले. आता करंट इयरचे जे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहेत ते किती आहेत? 20,000 करंट इयरचे ते इन्कम आहेत, म्हणजे ते मी काय करणार आहे त्यामध्ये करंट इयरचे ऍड करून घेणार आहे. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर कोणतं येतं? 2024-2025 अमाऊंट किती आहे ती चेक करून घ्या. 20,000 आहे. आउटरला अमाऊंट किती आली पहा, 4,50,000 हे इन्कम आलं आणि हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरचे येणे आहेत म्हणून ते असेट साईडला शो करा. 2024-25 चे येणे किती दाखवा? 20,000 रुपये. टोटल येणे किती दिसतील सांगा? 30,000 रुपये. अशी ही सबस्क्रिप्शनची आपण ट्रीटमेंट पाहिलेली आहे. सबस्क्रिप्शन 4,50,000 घेतले. ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडचे ऍड केले. ओपनिंग बॅलन्स शीट मधील असेट साईडचे जे टोटल येणे होते 25,000 त्यापैकी अजून येणे 10,000 आहेत, म्हणजे आलेत किती? 15,000. ते लास्ट इयरचे इन्कम या वर्षात मिळत आहेत, त्याचा या वर्षाशी संबंध नाही, वजा करून टाकलं. ओके डन. आणि 10,000 येणे दाखवले असेट साईडला. नेक्स्ट इयर साठीचे जे पैसे मिळाले तो नेक्स्ट इयरचा इन्कम आहे, तो आपण ऍडव्हान्सच्या स्वरूपात या वर्षात घेतोय, तो लेस केला आणि लायबिलिटी साईडला शो केला. आणि करंट इयरचे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहेत ते ऍड केले आणि असेट साईडला घेतलेले आहेत. ट्रीटमेंट आपण सबस्क्रिप्शनची फुल कंप्लीट करून टाकले स्टुडंट. आता सॅलरीज आउटस्टँडिंग म्हणतायत बघा. किती आउटस्टँडिंग आहे सॅलरी? 20,000 आहे. आता सॅलरीची ही ट्रीटमेंट मी तुम्हाला समजावून सांगतो. सॅलरी आपले एक्सपेंडिचर आहेत, त्यामुळे मी डेबिट साईडला सॅलरीज लिहून घेतोय पहा. किती रुपये सॅलरी माझी आहे सांगा? ही एक्सपेंडिचरला 80,000 आहे. तर पहिलं काम मी करणार आहे, लास्ट इयरची जी सॅलरी या वर्षात पेड केले की नाही, पेड फॉर लास्ट इयर, किंवा आपण असं म्हणू शकतो ओपनिंग आउटस्टँडिंग जे दिले ना ती आपल्याला लेस करावी लागतील. ओपनिंग आउटस्टँडिंग दिले पहा. लास्ट इयरची सॅलरी देणे किती आहे? 15,000. या वर्षात दिले की नाही सांगितलेलं नाही, कन्सिडरच करायचं आहे, ते सॅलरीमध्ये इन्क्लूड आहेत. 80,000 मध्ये लास्ट इयरचे पेड केले ते वजा करायचे. किती रुपये आले सांगा? ही हिडन इन्फॉर्मेशन आहे. लास्ट इयरचे पेडच केलेत कन्सिडर करायचं आहे 65,000. आणि करंट इयरचे काय करायचे आहेत आपल्याला? आउटस्टँडिंग ऍड करायचे आहेत. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर फॉर 2024-25 जे ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय. किती रुपये अजून पैसे एक्सपेन्सेस पेएबल आहेत सांगा? 20,000 पेएबल आहेत आणि ती अमाऊंट आपल्याला काय करावी लागेल? ऍड करावी लागेल. सॅलरीज पहिले 80,000 पेड केले, लास्ट इयरचे देणे किती होते ते चेक करायचं. ओके. आता ही अमाऊंट किती येईल ती चेक करूया. 65,000 मध्ये 20,000 ऍड केले, टोटल एक्सपेन्सेस आपले झालेले आहेत सॅलरीजचे 85,000. नेक्स्ट वन आपण काय करणार आहोत, या आउटस्टँडिंग सॅलरीचा मात्र सेकंड इफेक्ट घेणार आहोत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे पैसे द्यायचे आहेत म्हणून कशी ट्रीटमेंट करत आहोत ते व्यवस्थित पाहत चला. आउटस्टँडिंग सॅलरीज हे नेक्स्ट इयर साठीचे आहेत, जे आपण या वर्षात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे करंट इयर साठीचे आहेत, जे अजून पैसे दिलेले नाहीये, ते पैसे द्यावे लागतील आपल्याला. लास्ट इयरचे तर काय केलेत आपण? ऍड करून लेस करून घेतलेले आहेत, ते पेड केलेले आहेत म्हणून. तर हिडन इन्फॉर्मेशन आपण शोधून काढलेली आहे याच्यामध्ये. ओके डन. तर ही इन्फॉर्मेशन इतकी आपल्याला जी अतिशय कॉम्प्लेक्स होती तो डेटा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. बाकीचं तर काय आपण काय करणार आहोत, ऍडजस्टमेंटमध्ये टिकमार्क करून घेणार आहे. फर्निचरवरती 10% आहे, तर फर्निचरला टिकमार्क करतोय मी. ओके डन. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल दिलेला आहे, याची ट्रीटमेंट कशी करायची आहे ते मी लागलीच तुम्हाला देतोय. पहा, ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल जो दिलेला आहे 1,00,000 रुपये, तो मी काय करणार आहे? एक्सपेंडिचर साईडला लिहून घेणार.
पहिल्यांदा लिहिणार मी स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम लिहिणार. स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम्ड, किती रुपयांचं वापरलेलं आहे स्पोर्ट्स मटेरियल ते लिहिणार. आणि यामध्ये येताना काय येणार, ओपनिंग स्टॉक येणार. ओपनिंग स्टॉक. आता हा जो ओपनिंग स्टॉक आहे तो दिलेला पहिल्यांदा मांडायचा 1,00,000 रुपये. बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिलेला 1,00,000 रुपये घ्यायचा. आणि चालू वर्षामध्ये पेमेंट साईडला दिलेले असतात जे परचेस केलेले आहेत चालू वर्षामध्ये. हो का, इथं दिलेलं आहे 1,60,000 रुपये, ते ऍड करायचे याच्यामध्ये. अमाऊंट किती आली पहा, 2,60,000 रुपये आलेली आहे. आणि जो ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला क्लोजिंग स्टॉक आहे तो मायनस करायचा आहे आपल्याला. क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 1,20,000 मायनस केली. अमाऊंट किती राहते पहा, 1,40,000 राहणार आहे. हे कंझ्युम केले म्हणजे खर्चाला पडले. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल कुठे दिसेल, बॅलन्स शीटच्या असेट साईडला दिसणार आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 1,20,000. त्याला क्लोजिंग नाही लिहिला तरी चालेल, कारण की 31 मार्च 2025च्या बॅलन्स शीट मध्ये आपण शो करतोय, म्हणजे ते क्लोजिंगच आहे. ट्रीटमेंट समजली. ओपनिंग बॅलन्स शीट असेट्स मधले जे ओपनिंग स्टॉक आहे तो असेटला न घेता आता घेतला आपण एक्सपेंडिचरला. त्याच्यामध्ये करंट इयरचे ऍड केले, परचेस केलेले, पेमेंट साईडला दिलेले. आणि ऍडजस्टमेंट मधले क्लोजिंग स्टॉक लेस केले आणि घेतले तिथं असेट साईडला शो केलेला आहे. ओके. एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज म्हणतात, 50% टिकमार्क करून ठेवला आपण एंट्रन्स फीजला. बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला आहेत तशा जायच्या आहेत. मग सुरुवातीला मी हे बॅलन्स शीटचं पोस्टिंग करून घेतोय बघा. कॅपिटल फंड 4,00,000 रुपीज ऍज इट इज आपण कुठे शो करणार आहोत, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सुरुवातीला लिहिणार आहोत कॅपिटल फंड 4,00,000 रुपीज. आता ही अमाऊंट पोस्टिंग करून झाल्यानंतर हा तर ऑलरेडी आपण उचलून काय केलेला आहे, करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये इन्कम मध्ये ऍड केलेत. हे पण घेणार नाही मी, कारण की ते पेड केलेले आहेत, लास्ट इयरचे कन्सिडर केले, लेस केलेत. प्राइस फंड 80,000 मात्र मी घेणार आहे. प्राइस फंड मी शो करणार आहे 80,000 रुपीज. ओके, डन. जे दिलेले आहे ती इन्फॉर्मेशन घेतली. आता असेट साईडला जा. कॅश इन हँड ओपनिंग बॅलन्स घ्यायचा नाही, बँक बॅलन्स घ्यायचा नाही. बिल्डिंग 1,00,000 रुपीज ऍज इट इज शो करून घ्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला. जस्ट 1 मिनिट. ओके, डन. ऍज इट इज आपल्याला शो करून घ्यावी लागेल. बिल्डिंग अमाऊंट किती दिले ते चेक करा, 1,00,000 रुपीज. ऍडजस्टमेंट नाहीये, आउटरला लिहून घ्या. नेक्स्ट, यानंतर दिलेले आहेत त्यांनी फर्निचर 1,50,000. फर्निचर 1,50,000. ओके, डन. नेक्स्ट वन, इलेक्ट्रिसिटी, सॉरी, 12% फिक्स्ड डिपॉझिट्स. 12% फिक्स्ड डिपॉझिट्स असेटला शो करा. दिलेले आहेत 80,000. ओके, डन. काय करायचं आहे ते सांगेन. हिडन ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावरती देखील. हा तर विषय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा झालेला आहे, स्पोर्ट्स मटेरियलचाही झालेला आहे. रिसिप्ट साईडला या सबस्क्रिप्शनची ट्रीटमेंट आपण केलेली आहे इन्कमला घेऊन. एंट्रन्स फीज आपल्याला 50,000 शो करायचे आहेत. एंट्रन्स फीज शो करायची आहे आपल्याला रिसिप्ट साईडला. बाय एंट्रन्स फीज 50,000. व्यवस्थित समजून घ्या बाळांनो. नेक्स्ट वन, एंट्रन्स फीज झाल्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड जो आहे 8,000 रुपीज, हा देखील आपल्याला शो करायचा आहे इन्कम साईडला. मात्र याच्यावरती हिडन ऍडजस्टमेंट आहे, लक्षात ठेवा. मी सांगेन तुम्हाला कशा स्वरूपात घ्यायची आहे ती.
अमाऊंट आहे 8,000. नेक्स्ट वन, अतिशय बेस्ट प्रॉब्लेम आहे. डोनेशन जनरल पर्पज साठी म्हणलेला आहे. इन्कम साइडला शो करा. बाय डोनेशन्स अमाऊंट किती दिले ते चेक करून घ्या. 1,00,000 आउटरला शो केले. इन्कम साइड झालेला आहे. आता एक्सपेंडिचर साइडला या. सॅलरीची ट्रीटमेंट आपली झालेली आहे. रेंटची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागेल. 20,000 एक्सपेंडिचर साइडला शो करा. टू रेंट अकाउंट 20,000. देन आफ्टर स्पोर्ट्स मटेरियल परचेसची ट्रीटमेंट आपण केलेली आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला घ्या 40,000 रुपीज. प्रिंटिंग अँड स्टेशनरी रुपीज 40,000. नेक्स्ट वन, फर्निचर जे परचेस केलेलं आहे 60,000 ते करंट इयर ओपनिंग जे आहे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ऍड करून घ्या. ऍड परचेसेस किंवा ऍडिशन्स म्हटलं तरी सुद्धा चालेल. 1,50,000 मध्ये 140 ऍड केले. 1,90,000 झालेले आहेत. ओके, डन. फर्निचर 40 नाही आहे, 60 आहेत स्टुडंट. 2,10,000 आलेलं आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 40,000 होता. ठीक आहे, चालेल. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपले एक्सपेंडिचरला जातील 70,000 आणि ऑफिस एक्सपेन्सेस 60,000. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 70,000. टू ऑफिस एक्सपेन्सेस 60,000. ओके, डन. आणि यानंतर कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स 25,000 आणि 1,53,000 असेट साईडला शो करा. 25,000 आणि बँक बॅलन्स 1,53,000 शो करून घेतलं. पोस्टिंग सर्व झालेत. आता ज्या ज्या महत्वाच्या ऍडजस्टमेंट्स होत्या त्या एकदा आपण चेक करून घेऊया. काय राहिलेलं आहे का. सॅलरीज फर्स्ट झाली ऍडजस्टमेंट आपली. सॅलरीज आउटस्टँडिंग झाले. फक्त डिप्रिसिएशन 10% आणि एंट्रन्स फीस 50% राहिलेली आहे. 10% डिप्रिसिएशन काउंट करा. असेटमधून आपण काय करणार आहोत, लेस करणार आहोत. लेस 10% डिप्रिसिएशन. आता नवीन परचेस केलेल्या फर्निचरची व्हॅल्यू कधी खरेदी केली सांगितलेली नाही आहे. मी कन्सिडर करतोय ओपनिंग डेटलाच ती परचेस केलेली आहे. 10% 2,10,000 वरती कॅल्क्युलेट केले. 21,000 मायनस करून 1,89,000 ही व्हॅल्यू आलेली आहे फर्निचरची. सेकंड इफेक्ट हा जातो कुठं, एक्सपेंडिचर साईडला. टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 21,000 घेतलेले आहेत. ओके, डन. आणि यानंतर एंट्रन्स फीज 50% कॅपिटलाइज करायचा आहे, म्हणजे लेस करायचा आहे. 50% कॅपिटलाइज लिहा. लेस करायचे 50%. 25,000 येतील याचे 50,000चे. आउटरला शो होतील 25,000. कॅपिटल फंड मध्ये आपल्याला काय करून घ्यावे लागतील, हे एंट्रन्स फीज जी कॅपिटलाइज केली ते ऍड करावे लागेल. 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज 25,000. ओके, डन. सर्वच्या सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहेत. फक्त एकच राहिली बघा, हिडन ऍडजस्टमेंट. 12%चे फिक्स्ड डिपॉझिट्स वरील इंटरेस्ट घ्यावं लागेल आपल्याला. वर्किंग नोट मध्ये आलो मी. 12% इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. 80,000 ला डिवाइड केलं 100 न आणि इंटू 12 करा. 12,96,96 9,600 पर ॲनम. त्यापैकी रिसिव्ड किती झालेत बघा. रिसिप्ट साईडला दिलेले ऑलरेडी रिसिव्ड झालेले 8,000. 1,600 इंटरेस्ट जो आहे तो काय आहे सांगा, ऍक्रुड आहे. अजून महिने बाकी आहे. पहा ना, इंटरेस्ट ऑलरेडी किती रिसिव्ड झालेला आहे आपल्याला,
8,000 रिसिव्ह झालेला आहे. ऑलरेडी 1 इयरचं इंटरेस्ट 9,600 येत आहे. तर 8,000 रिसिव्ड जे झालेले आहेत ते मायनस करा. एने जे आहेत तेवढेच ऍड करा. ॲक्रिव्ड इंटरेस्ट ही ऍडजस्टमेंट नेहमी असते. विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही, हिडन फॉर्म मध्ये असते. 1,600 ओके, आणि अमाऊंट येते इथं 81,600. इंटरेस्ट रिसिव्ड मध्ये इन्कम साईडला देखील ऍडच करून घ्यायचं आहे आपल्याला. ॲक्रिव्ड म्हणा फक्त 1,600 पर इयर, पर ॲनमचा 9,600 हा इंटरेस्ट आपला आलेला आहे. हे इन्कम आपलं झालेलं आहे. सर्व ऍडजस्टमेंट होत आहेत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज केला की निश्चितच आपल्याला सरप्लस होत आहे की डेफिसिट होत आहे हे लक्षात येत असतं. जरा पाहून घेऊया डेबिट साईडची पण टोटल आणि क्रेडिट साईडची पण टोटल, आणि त्यानंतरच मग टोटलकडे आपण जाऊ. पहा, 4,50,000 प्लस 25 475 येईल, प्लस हे 1,05,75 and 9,400 5,84,600 रुपीज येतील. अजून डेबिट साईडचे टोटल केलेले नाही आहे, आपण चेक करूया किती येतील टोटल, आणि त्याच्या बेसवरतीच आपण हे करू. 130 170 192 330 4,15,000 4,36,000 ओके. एक्सपेंडिचर येत आहेत 4,36,000. आपली इन्कम साईड आलेले आहे 5,84,600. निश्चितच लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, जर इन्कम साईड एक्सेस येत आहे तर आपल्याला सरप्लस होणार आहे, आणि तो सरप्लस कॅरी डाऊन करायचा आहे. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर साईड. ओके, डन. तर 4,36,000 मायनस केली तर अमाऊंट किती येऊ शकते ती चेक करा. निश्चितच 1,48,600 हा सरप्लस येणार आहे आपला. एकदा फार तर आपण चेक करून घेऊ. टोटल 130 170 192 330 415 436. ओके, डन. 1,48,600 सरप्लस हा आपल्याला कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा असतो. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 1,48,600 आलेला आहे. टोटल करून आउटरला रक्कम लिहावी लागेल आपल्याला. 5 प्लस 8 13 1 प्लस 2 3 प्लस 4 7 1 प्लस 4 5 5,73,600. आणि ऍट दी एंड हा काय झाला पाहिजे आपला, टोटल आपली बरोबर आली पाहिजे 006. 3 प्लस 5 8 येत आहेत. 7 प्लस 2 9 प्लस 2 11 प्लस 8 19 येत आहेत. 1 प्लस 5 किती येतात 6 येतात. 6,98,600 006. फोर्थ नंबर काउंट करून घ्या. 9 प्लस 1 10 प्लस 5 15 plus 3 18 1 plus 3 4 plus 2 6 plus 8 14 plus 8 22 plus 2 24 plus 5 29 2 remainder 2 plus 1 3 plus 1 4 5 6 6,98,600 न प्रॉब्लेम काय होतं टॅली होतं. बऱ्याचशा ऍडजस्टमेंट याच्यामध्ये आहेत, आणि प्रत्येक ऍडजस्टमेंट आपण कशी घेतली ती समजून घ्या व्यवस्थित. सबस्क्रिप्शन करंट इयरचे लिहून घेतले आपण. कुठे लिहिले पहा, इन्कम साईडला 4,50,000. लास्ट इयरचे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेले लायबिलिटी साईडचे ऍड केले, त्याचा परत इफेक्ट घ्यायचा नाहीये. ओके, डन. लास्ट इयरचे ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये दिलेले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 25,000. त्या संदर्भात त्यांनी सांगितले अजून 10,000 येणे आहेत, म्हणजे 10,000 आलेले नाहीत अजून, ते स्टील रिसिवेबल आहेत. ते असेटला दाखवा. 25 पैकी 10 येणे आहेत अजून, म्हणजे 15 आलेत, आणि ते करंट इयरच्या सबस्क्रिप्शन मध्ये आहेत म्हणून लेस केलं.
नेक्स्ट इयरसाठीचे जे सबस्क्रिप्शन आपण घेतोय ते लेस केले आणि लायबिलिटी साईडला शो केले. करंट इयरचे जे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहेत ते ऍड केले आणि असेटला शो केले. सॅलरीजसाठी आपण ट्रीटमेंट केले. लास्ट इयरचे पेड केलेले जे आउटस्टँडिंग आहेत त्या संदर्भात सांगितलं नाही, पण कन्सिडर करा 80,000 मध्ये लास्ट इयरचे पेडच केले 15,000, ते लेस केले, परत इफेक्ट त्याचा घ्यायचा नाही. करंट इयरचे जे आउटस्टँडिंग आहेत ते मात्र लेस केले, ऍड केले आणि कुठे घेतले, लायबिलिटी साईडला घेतलेले आहेत, पैसे द्यायचे आहेत म्हणून. दोन इफेक्ट होतील करंट इयरच्या आउटस्टँडिंग सॅलरीजसाठी. यानंतर आपण ट्रीटमेंट पाहत गेलो ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. जो ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये असेट साईडला दिलेला आहे तो तिथून ट्रान्सफर केला आपण ओपनिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल म्हणून एक्सपेंडिचर साईडला. टू मटेरियल कंझ्युम लिहा, टू स्पोर्ट्स मटेरियल कंझ्युम लिहा. त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक घेतला, चालू वर्षामध्ये परचेस केलेले जे पेमेंट साईडला दिले ते ऍड केले आणि ऍडजस्टमेंटमध्ये दिलेले जे क्लोजिंग स्टॉक आहे जो अजून यूज मध्ये आलेला नाही तो लेस केला आणि ऍसेट साईडला शो केलेला आहे. तर अशा स्वरूपात हे जे ऍडजस्टमेंट आहे त्याच्या ट्रीटमेंट आपण करत गेलेलो आहे. फर्निचर संदर्भात आपण इन्फॉर्मेशन पाहिली. करंट इयरमध्ये जे परचेस केलेलं फर्निचर आहे ते ऍड केलं आणि 10% डिप्रिसिएशन हे टोटल अमाऊंटवर लेस केलेत, कारण की करंट इयरमध्ये जे परचेस केलेलं फर्निचर आहे त्याचे डेट्स दिले नाहीत. 1 एप्रिलला परचेस केले असं कन्सिडर करायचं आहे. 1 इयरचं डिप्रिसिएशन घेतलं ओपनिंग वरती आणि ऍडिशनल वरती. लेस करून इफेक्ट घेतला इन्कम साईडला, सॉरी एक्सपेंडिचर साईडला इफेक्ट घेतला त्याचा. आणि याच्या व्यतिरिक्त आपण 12% एफ-डी जो त्याच्यावरील होणारा व्याज वर्षापोटी 9,600 आहे, त्यापैकी ऑलरेडी रिसिव्ह झालेले 8,000 आहेत, म्हणजे अॅक्रुड अजून येणं किती आहे 1,600 रुपीज. ते आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्येही ऍड केले आणि इंटरेस्ट रिसिव्ड जो झालेला आहे त्याच्यामध्ये इन्कम साईडला ऍड केलेला आहे. या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या हिडन फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत त्या देखील आपण कव्हर करून घेतलेल्या आहेत. इच अँड एव्हरी ऍडजस्टमेंट व्यवस्थित पहा. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न वरती 12 मार्क्ससाठी पेपर क्वेश्चन विचारला जाणार आहे, कंपल्सरी आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करा आणि बॅलन्स शीट तयार करा. जी जी इन्फॉर्मेशन दिली ती व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित त्याचे इफेक्ट्स घ्या. कोणत्याही स्वरूपाचे तुमचे डाऊट्स येत असतील तर विचारत राहा, निश्चितच तुमचे डाऊट्स क्लिअर करून देईल. थँक्यू व्हेरी मच.